अशा प्रकारे भाऊ गेले झाडावर. हाय हाय फैमिली, पारवे के साथ लंगड़ू भैया ऊपर गए. गणेश डायरेक्टर. झोका बांधाली हे बाळ हानकी. बांधलेला झोका काढून दुसरा झोका बांधायला. काय झाली तर बघत राहा व्हिडिओ. झोका बांधायला दुसरा पारव्याला देऊ. पडायचं रे ती. अरे इथंच बांधू दे. मारती तर गाठ. दमानी मिनी ब्लॉग. यहाँ पर पारवे झाड़ पे चढ़ते हुए और झाड़ पारवे के ऊपर चढ़ते इकस के संग पारवे झाड़ पे चढ़ता हुआ. चढ़े लंगड्या. आतापर्यंत तू आला असतास बघ. तू आला असतास इथं येणं चढ शकू ना इकडे. तिथं वरी बांधा म्हणालतास. साप बना दे, लहरा दे. होय पारव्या, कोलांटी उडी खातोस का वरून? का करायचे? रिस्क रिस्क येतो इश्क. थोड़ा ऐसे ही थोड़ा तेज हो जाता है. आहा ऐसे तेज करो. हाँ तो बेटा रिमोट को उधर साइड में दो. और ये बताओ कि इकडं न्यूज आहे. ए यार बस झालं की. खाली सोड. हा थोडं पारव खाली तुझ्याकडनं थोडं. जरा खालीच घ्यावं लागते का नाही. पुन्हा त्या ह्याला गुंडाळल्यावर अजूनही होते बघ. हा वरी जाते अजून. खाली घ्यावं लागते. लगे गुंडाळतोस का गण्या? आधी लाकडात गुंडाळ म्हणजे कंप्लीट माप येते. हा मार गाठ आता. खाली वरी झाली नाही की गण्या? कोणतं वडलं? अरे नीट तर कर. हा बरोबर आहे बघा आता. अरे ती थोडं उचलून अशी गाठ दे झाडाला. तर अशा प्रकारे झोका बांधण्याला झालेला आहे. आणि हे चिरकलले असलेच राहते. बघत राहा व्हिडिओ झोका खेळताना. चिरकू द्या कोणी किती बी चिरकले तर. हाँ कैसा खाने का
घे गाठी पुढचं लंगड्या घे चाळून थोडं वर घे एवढं घे दांडा बारीक आणून बघत राहा असं गाई बघत राहा कमेंट मारत राहा फॉलो करत राहा बाय भाऊने केले उद्घाटन. हा जो कमी देऊ का थांब इकडे द्या मला कितना कितना मजा आ रहा. जिंदगी का आनंद लेते हुए गणेश भैया. बघा तर ठेका मागून बस धोका देतो काही गरज नाही. एक बार धोका दे पारे बस थांबे पुढून मी होतो मी पलीकडून होतो इकडून होतो मी देतो धोका मा लंगड्या बसते पारे असं मांडीत असं होते पाय काही गरज नाही. गज जरा धोका आपटायचं हा सर मागून आता कधी लंगड्या ने नाही येणे. त्याचे पाय लंगड्याला मागे पाडला मागे धड घेतले वाटतं. वरी बस व्हावे पार वरी केलं का नाही. बाबू आता धड घेते अरे बाय उरात ये पार्या इकडे ये येऊ दे बस मग बस जरा पळून चाले बघ. बस कमून पळून गड्याला बी लागली. अरे अरे घेऊन आल्यावर तेरा आता गेला पिक्चर. हाय गाईज अशा प्रकारे आपला ब्लॉग संपलेला आहे एंड झालेला आहे. आता निघाला आपण घराकडं काही विषय नाही.